आणि मेकअप आर्टिस्ट मी झाली तर तुमच्यासारखीच होणार. दरवेळी कोणी ना कोणी असतं सोबत, स्टुडंट असतात किंवा मुली असतात, कोणी ना कोणी हेल्पला असतं. पण यावेळेला सकाळी मुली येणार होत्या, तर रात्री बॅग पॅक करून ठेवणं माझं काम आहे. सो कारमध्ये आम्ही ऑलरेडी बॅग वगैरे भरून ठेवत होतो. ते छोट्या गोष्टी तुम्हाला दाखवण्याचं कारण एकच आहे की असं वाटतं की हां, तर नाव झालं तर हे सगळं करायला लागत नाही. तर हे फार मोठं चुकीचं गैरसमज आहे. सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात आणि ते मी आनंदाने करते. त्यानंतर माझी स्टुडंट आली, 11:30 वाजता आली, मुंबईवरून आली. तिला अर्जंटमध्ये मी बोलवलेलं बिकॉज ज्या 2 स्टुडंट येणार होते त्यांचा इमर्जन्सी इश्यू झाला आणि कॅन्सल झालं त्या वेळेला. त्याच्यामुळे मग मी दुसऱ्या स्टुडंटला बोलवलं इमर्जन्सीमध्ये आणि त्या आल्या. सकाळी 7 वाजता आम्ही निघालो आणि बरोबर 12-12:30च्या दरम्यान आम्ही कोल्हापूरला पोहोचलो. सयाजी हॉटेलला होती आमची ऑर्डर. सो चला, आज 2 दिवस आम्ही ऑर्डरचे कसे घालवले कोल्हापूरमध्ये ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि येस, खूप जास्त मजा आली आहे या व्लॉगमध्ये आणि छान दर्शन वगैरे घेतलं देवीचं पण आणि 3-4 लुक पण आमचे खूप सुंदर पद्धतीने क्रिएट केले गेले. तर ते पाहायला विसरू नका. आणि छोट्या चिमुकलेची पण फार मजा आहे या व्लॉगमध्ये. सो पूर्ण व्लॉग नक्की पहा. इथे एंट्री झाल्यानंतर ना, इथे जो स्टाफ होता त्या स्टाफने मला ओळखलं होतं आणि मी वरती गेल्यानंतर ना चालू झाली लगबग सगळ्यांची की त्याच आहेत का. सो ब्राईडच्या साईडनी जे होते त्यांना पण स्टाफने विचारलं की प्रतीक्षा मॅम आहेत का. तर हे नंतर सगळं कळालं मला की तिथे विचारत होते सगळे. सो फॅन्स भरपूर भेटले कोल्हापूरमध्ये. अनपेक्षित होतं की इतके सगळे फॅन्स लोक भेटतील आणि ते फोटो पण काढतील म्हणून. सो ही आहे आमची रूम टूर. तर ब्राईडने मेकअपसाठी रूम बुक केले होते. तर इथे तुम्ही पाहू शकता व्ह्यू पण खूप छान आहे आणि असा व्ह्यू असेल तर लाईट पण प्रॉपर मिळते आणि थोडंसं गोल्डन आवरमध्ये पण शूट करायला फार मजा येते. 4:30 नंतरनं बरोबर बेडवरती ब्राईड बसल्यानंतरनं फेसवरती एकदम छान सनलाईट होती. सो इथून पुढे झाली आमची लगबग चालू. 1:30 वाजता आम्हाला मेकअप स्टार्ट करायचा होता बिकॉज एक टाईम होता, त्या टाईमपर्यंत त्यांना रेडी व्हायचं होतं. 1:30 वाजता मेकअप स्टार्ट करायचं म्हणून 1 वाजताच आम्ही सेटअप लावण्यासाठी सुरुवात केली होती. आणि हे काही ब्रॉचेस होते, तिच्या एक्सेसरीज, हेअर एक्सेसरी म्हणा, काही ब्रॉचेस म्हणा. आणि हे छान मी आता रिसेंटली मागवलं. तर याची लिंक हवी असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा मला. हे टिश्यू पेपर स्टँड आणि ब्रशेसचं स्टँड जे होतं गोल्डन कलरचं, इतकं सुंदर. त्यानंतर फटाफट ह्या साईडला सायडरसाठी 2 HD सायडर पण होत्या आणि इकडे एअर ब्रश होता ब्राईडचा सगळे मेकअप. सो तिकडे एका साईडला स्टुडंटला मी तिचं सामान लावून देत होते आणि एका साईडला माझं सामान लावत होते. बिकॉज नंतर कसं होतं की आता आम्ही इकडून तिकडे असंच ब्राईडला फिरत होतो, घरी जात नव्हतो. 2-3 ब्राईड्स आम्ही अशाच केल्या. त्याच्यामुळे मग म्हणून मग एक्स्ट्राचं सामान, एक्स्ट्राची ज्वेलरी आम्ही कॅरी करत होतो. त्यामुळे आमचं लगेज पण खूप जास्त होतं आणि इतकं सारं लगेज कॅरी करणं म्हणजे खूप अवघड आहे. तर हा होता माझा सेटअप आजचा आणि खूप छान पद्धतीने आम्ही सगळं मांडून आमचं ब्राईड स्टार्ट केली. तर ब्राईड आल्यानंतर ना तिचा पहिला लुक होता एंगेजमेंटचा आणि एंगेजमेंटनंतर तिची हळदी होते. हळदीनंतर तिचं संगीत होतं. सो एंगेजमेंटला तिला थोडासा असं मेसी टाईपमध्ये हेअरस्टाईल होती ब्रेडमध्ये आणि इकडे सायडरचा लुक पण स्टार्ट झाला होता. स्टुडंटने पण सायडरचा लुक खूप सुंदर केला होता आणि अशा पद्धतीने हेअरस्टाईलचं प्रिपरेशन करून हेअरस्टाईल झाली पण. त्यानंतर साडी ड्रेप केलं. साडी ड्रेपिंगच्या आधीच मेकअप झाला होता आणि थोडेसे फिनिशिंग टचअप चालू होते. तर तुम्ही मेकअप सांगू शकता. आणि यूट्यूबचा व्लॉग आहे, एकदम क्लिअर जे आहे तेच टाकले. आता यूट्यूबच्या व्लॉगमध्ये तर काय एडिटिंग करणार आहे कोणी. बऱ्याच वेळेला लोक म्हणतात की एडिटेड असतात. तर तुम्ही पाहू शकता जवळून पण का कुठेही एडिटिंग वगैरे नाही आहे, जसं आहे तसाच मेकअप इथे तुम्हाला पाहायला मिळत असेल. आणि इथे लुक झाल्यानंतर ना आम्ही बरोबर 3:30 वाजता तिला रेडी केलं आणि मग त्या 3:45ला काहीतरी गेले असतील खाली. मग एंगेजमेंट 6-7 वाजता लागली. पण तोपर्यंत मग ब्राईडचा फोटोग्राफर्सने इतका मेहनत करून घेतली तिच्याकडून की हे फोटोज ते फोटोज, ह्या व्हिडिओ, असा व्हिडिओ तसा व्हिडिओ. सो ती बिचारी इतकी दमून गेलेली बिकॉज फोटोग्राफर्सला जेव्हा टाईम भेटतो तेव्हा ते प्रॉपर शूट घेतातच आणि त्यांना हा चान्स मिळाला तर ते काय सोडणार नाही. तर हा होता एंगेजमेंटचा सेटअप.
एंगेजमेंट हळदी आणि संगीतसाठी एंट्रन्सला त्यांनी असं छान पद्धतीने लावलं होतं. सो म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं किती छान छान डेकोरेशन करतात. तुम्हाला पण काही आयडिया मिळतील की असं केल्याने असं पण आपण छान छान करू शकतो. भूक लागली होती, पोरींनी काहीच खाल्लं नव्हतं. सकाळी 7लाच निघालेलो. तो शेजारीच मॉल होता, तर तिथे वरती फूड कोर्टला गेलेलो आणि तिथे मिळाले आपले फॅन्स. तर फॅन्स लोकांनी खूप तारीफ केली आणि खूप छान वाटलं की कोल्हापूरमध्ये आपले फॅन्स. आणि आपलं नशीबच म्हणायचं की आपले फॅन्स भेटतात तर भेटतात, पण ते भरभरून कौतुक करून पण जातात की तू आत्ता जे अचीव केलं आहे ते असं तसं. हे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, ते काही सांगत बसणार नाही. पण छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत जे फॅन्स आहेत ते खूप आनंदाने मला भेटतात, तर मलाही छान वाटतं. त्यानंतर हे आम्ही थोडंसं जंक फूडच मागवलं, कारण की थोडंसं चटपटीत खावंसं वाटलं होतं. 40 डेज तर घरातलं जेवण जेवतो, तर म्हटलं चला आता खाल्लं आणि मग तिथून खाली आलं. आणि 25 डिसेंबर होता, छान क्रिसमस होता त्या दिवशी. तर सुट्टीच्या दिवशी आम्हाला काम होतं, आम्हाला सुट्टी नव्हती, पण आमचं कामातच हे सगळं फिरणं होऊन गेलं, त्याच्यामुळे आम्हाला असं काही वेगळं वाटलं नाही. रात्रीचं खूप सुंदर डेकोरेट केलं होतं सयाजी हॉटेलच्या इथे, तर तेही छान वाटलं. त्यानंतर लाईट्स लागल्यानंतर सेटअपवरती ते अजून मस्त वाटायला लागलं. तर परत एकदा व्हिडिओ काढला, बिकॉज त्याने अजून तुम्हाला आयडिया मिळाली. हे सगळं तुमच्यासोबत शेअर. आणि बऱ्याच लोकांचा गैरसमज झाला, प्रतीक्षा म्हटलं ती माझीच एंगेजमेंट आहे की काय. सो हा होता त्यांचा एंगेजमेंटचा लुक आणि मेकअप तुम्ही पाहू शकता. एअरब्रश मेकअप होता हा सुद्धा. त्यानंतर थोडंसं लेटच झालं ठरल्याप्रमाणे, ब्राईडला काही लवकर यायला जमलं नाही, पण तिची पण चूक नाही, बिकॉज सगळे फंक्शन्स, फोटोज, व्हिडिओज वगैरे होत असते लेट शेवटी. पण आमचं काम असतं की कमी टाईममध्ये पण परफेक्ट करून देण्याचं. सो आम्ही आमच्या पद्धतीने बेस्ट 100% ट्राय करत होतो. आणि मग ओपन कर्ल्समध्ये दिलं, बिकॉज पहिल्या लुकला तिचं ब्रेडमध्ये केलं होतं, साडी होती तर. आणि आता थोडंसं हळदी आउटफिट लेहंगा टाईपमध्ये करतो. तर ती नेहमी हे राहिलं ते राहिलं, म्हणजे आठवण करून द्यायची. ती अलर्ट होती तिच्या लुकच्या बाबतीमध्ये. आणि तिला घ्यायला आले तेव्हा ती हो आलेच मी तिच्या पद्धतीने त्यांनी एकदम बेस्ट देण्याचा प्रयत्न केला की मॅम तुम्ही घ्या, टाईम व्यवस्थित करा, आपला लुक काय परत होणार नाही आहे असं. पण दोन्ही साईडला ती छान सांभाळत होती आणि ती जोक्स पण छान मारत होती. मी ते जोक्स तुमच्यासोबत शेअर करू शकले नाही, आय एम सॉरी फॉर दॅट, बिकॉज खूप सारं सॉन्ग वगैरे आम्ही लावून काम करतच, तर ते कॉपीराईट बसेल मला, त्याच्यामुळे आय एम सो सॉरी. बॅक वॉईस लावते आणि माझा गौरवदादा आता हा व्लॉग बघेल तर परत मला ओरडणार आहे की लोकांना तुला पाहायचं आहे, तुझ्या वॉईसला नाही. बट आय एम सो सॉरी गाईज. काय करू आता, सिच्युएशनच अशा असतात की कधी कधी नाही टाकता येत. हॉटेलच्या इथे तर म्युझिक बॅकग्राऊंडला चालू असते. मग हळदीचा हा सुंदर असा लुक, खूप क्यूट दिसत होती ब्राईड हळदीच्या लुकमध्ये पण. आणि तिची थोडीशी इच्छा होती की हळदी लुकला अजून काहीतरी युनिकमध्ये करायचं, आणि माझीही होती. बट 15 मिनिट्समध्ये इट्स नॉट पॉसिबल. आम्हाला टचअप वगैरे देऊन त्याला हेअरस्टाईल वगैरे चेंज करून तरी आमच्या पद्धतीने भरपूर देण्याचा प्रयत्न केला. बट ती खुश होती. फक्त आमची इच्छा होती की आम्ही अजून काहीतरी, कारण की लेहंगा छान होता, नवीन काहीतरी करू शकलो असतो. बट वेळच नाही तर आपण काहीच करू शकत नाही, हे तिलाही मान्य होतं. आणि ती कोणाला बोलूच शकत नाही, बिकॉज सगळ्यांचा मनाचा विचार करावाच लागतो. आणि आम्ही आफ्टर ऑल वी आर मेकअप आर्टिस्ट, आम्ही पण हाच विचार करतो की आम्ही काहीतरी नवीन देऊ शकू. मग त्यानंतर बिचारी ती रडायला लागली. हा मुमेंट इतका सुंदर असतो की म्हटलं कॅप्चर करून ठेवावा, तर तिला हे पाहिलं तर आयुष्यभर तिच्या आठवणीत राहील की अरे मी किती गोंडस पद्धतीने रडत होती. तर ॲक्च्युली ती खूप क्यूट होती. आणि ती रडताना तिला सगळे समजून सांगत होते. बऱ्याच लोकांना असं वाटलं की तिच्या डोळ्यात हळदी वगैरे गेली की काय झालं नेमकं, बिकॉज तिचं सगळं तिकडे छानच होतं, त्याच्यामुळे रडण्यासारखं असं काहीच नाही. तरी पण तिला रडायला येत असेल. ऑफकोर्स ती ब्राईड आहे, ती रडणारच. ब्राईडला रडल्याशिवाय म्हणजे असं तिचं लग्न होऊच शकत नाही ती रडल्याशिवाय. सो ती रडत होती, तिचे इमोशन्स तिला माहिती आहेत. बट सगळ्यांना असं वाटत होती की काय झालं, ती आधीच नाजूक आहे, मग काय झालं का, काय हवं आहे का, सगळे तिला समजावून सांगत होते. बट आम्हाला समजलं होतं की ती का रडते. आणि बऱ्याच सगळ्यांना समजलं असेल. आणि तितक्यात ती रडता तिने नाक अशा पद्धतीने बसलं. तर तुम्ही समजून घ्या मेकअपचं काय हालत झाली असेल. ड्रॅग प्रूफ मेकअप आपण करतो, बट आता विंटर्स चालू आहे. विंटर्समध्ये ड्रॅग प्रूफ मेकअप करायचं म्हटलं की खूप जास्त पावडर यूज करावे लागते. आणि जास्त पावडर यूज केली की विंटर्समध्ये बेस दिसतो खूप जास्त ड्राय. बट ड्युवी बेस हवा असेल क्लायंटला, थोडासा हायड्रेटिंग बेस हवा असेल, तर पावडरचा उपयोग कमीच करावा लागतो. तर तुम्ही आता समजून घ्या की तिथे बेसची हालत काय झाली असेल. बट दिसून नाही आलं, कारण की बेस तशा पद्धतीने सेट केला गेला होता. सो थँक गॉड की एवढं जोरात रगडल्यानंतर पण बेसला काय झालं नाही. की नाही मला नाही खायचं आहे, कारण की वेळ नाही माझ्याकडे एवढा, आणि तिला वेळ नाही, आमच्याकडे तरी कुठून वेळ असणार. ब्राईडसाठी छान छान फूड आलेलं आहे आणि ती काय आता खाणार नाही आहे. हे सगळं पोरींच्याच वाटेचं होणार आहे, कारण की ती काय खात नसते. ठेव, तिला बोलते खा, पण ती काय खात नाही. बघूया आता.
सो त्यानंतर ती आली आणि आम्ही आमचा थर्ड लुक स्टार्ट केला. थर्ड लुक होता संगीतसाठी. आधी ठरलं होतं की बॉल गाऊन घालायचं आहे तिला थोडंसं वेस्टर्नमध्ये, पण ऑन टाईम तिने मला असं वाटतं की 5-6 दिवस आधी ही साडी चूज केली. पण ही साडी पण फार सुंदर दिसत होती तिच्यावरती. बेबी पिंक कलर तर ऑफकोर्स माझ्या आवडीचा कलर आहे. तो कलर पाहताच माझ्या डोक्यात खूप काय काय सुचलं आणि मग मी छान असं वन साईडमध्ये आणि बीच वेव्स एक क्रिएट केले एका साईडने, आणि एका साईडने तिला छान बटरफ्लायचे बेबी पिंक कलरचे ब्रॉचेस छोटे छोटे होते ते डिपॉझिट केले एका साईडने ॲप्लिकेशन केले. आणि त्यानंतर तिची एंट्री वगैरे झाली. मग त्यांचं केक कटिंग सेरेमनी झाला. मग त्यांचं संगीत वगैरे स्टार्ट झालं. संगीतचा असा छान सेटअप होता. हे तुम्ही आधी पण पाहिले आणि मी तरीसुद्धा पुन्हा दाखवते बिकॉज हा वाला इथे मेन हॉलच्या एंट्रन्सपाशी होता आणि हॉल पण फार सुंदर होता सयाजीचा. आणि मेघ मल्हार हॉल होता हा. तिथे संगीत आणि तिचं एंगेजमेंट झाली. तर सयाजीमध्ये 3-4 हॉल आहेत आणि एकच लॉन आहे, साज नाव आहे त्याचं. तर तिचं बाकीचं सप्तपदी आणि मेन रिसेप्शन साज हॉललाच झालं लॉन्समध्ये. आणि रात्रीचं जेवण हे सगळे इन्स्टाला पण मी स्टोरी टाकली होती. थँक्यू बोलल्यानंतर ना भैयाला अनपेक्षित होतं. त्यांना कदाचित असं वाटत असेल अरे आमचं कामच आहे, बट आम्हाला ऑन टाईम फूड आणून दिलं त्याच्यामुळे आम्ही ग्रेटफुल असायलाच पाहिजे. त्याच्यामुळे त्यांना आम्ही थँक्यू बोलत होते. आणि हा आहे त्यांचा सेकंड डेचा म्हणजे 26 डिसेंबरचा मॉर्निंगचा सप्तपदीचा लुक. आणि तो पण इतका सुंदर झालेला. हा एअरब्रश लुक आहे गाईज. आणि एअरब्रश लुक इतका सुंदर क्रिएट होतो. त्याच्यासाठी स्किन पण तशी असायला हवी. ब्राईटची स्किन पण तशी होती त्याच्यामुळे तो इतका इझिली आणि छान अचीव करता आला मला तो बेस. शेवटी मेकअप आर्टिस्ट जरी असला तरी आम्ही जादूगार तर नाही आहे, पण लोक आम्हाला जादूगार समजतात. पण आय होप तुम्हाला समजेल की आम्ही फक्त ब्युटीला इन्हॅन्स करू शकतो. डिस्कलरेशन असेल तर त्याला परफेक्ट करू शकतो. इम्परफेक्शन असेल तर त्याला परफेक्ट करता येतं. काही डिस्कलरेशन असेल तर त्याला हाईड करता येतं. आणि त्याच्यातून आम्ही छान अशी हेअरस्टाईल आणि छान सगळ्या गोष्टी क्रिएट करतो. मग त्याच्यामुळे तो लुक असा क्रिएट होतो. त्यानंतर माझी स्टुडंट आली होती आणि ही तिची छोटीशी मुलगी आहे, पुष्पाताई आहेत, त्या पण कोल्हापूरच्या आहेत. अजून एक माझी स्टुडंट आली होती अंकिता म्हणून. अजून एक सायली म्हणून स्टुडंट भेटून गेली. अजून एक रेनू म्हणून स्टुडंट भेटून गेली. म्हणजे स्टुडंट भरपूर भेटून गेला. आणि ह्या चिमुकलीसोबत इतका छान माझा दिवस गेला. आय कॅन टेल यू गाईज, इतकं सुंदर सगळं. तर ती बोलायला पण इतकी सुंदर होती, तुम्ही पाहू शकता. बरोबर 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 आठवते तिकडं काय बघायचं, तिकडं काय बघायचं. फिटिंग होती. अरे वा, घ्यायला हे करते ना. शिकायलाच येणार का डायरेक्ट बाबा? अगोदर नाही येणार भेटायला तू? पहिला शिकणार आणि मग मी कधी नाही भेटले तर मी लई दिवस भेटायला जाणार. आम्हाला पण भेटायला या. मॅमकडे आलं. माझा चप्पलचा एक लय मोठा इश्यू आहे. कंटिन्यू दिवसभर काम करायचं असतं त्याच्यामुळे फ्लॅट कॅरी करते कंटिन्यू. पण आता खाली जाणार होते मी, तिचे फोटोज व्हिडिओज काढायला स्वतः गेली होती मी खाली. भरपूर टाईमला भेटत नाही जायला बिकॉज मी खाली आले की फोटो आणि व्हिडिओनीच माझाच टाईम हे होऊन जातो, फॅन्स लोक भेटतात तर. पण मग या वेळेला मी स्वतःच फोटो आणि व्हिडिओसाठी गेले होते. आणि वेळ होता कारण की संध्याकाळी 7 वाजता रेडी व्हायचं होतं त्यांना, त्याच्यामुळे माझ्याकडे भरपूर वेळ होता. आणि सकाळी 12 वाजताच आमचं काम झालं होतं. सो म्हटलं वेळ वाया घालवण्यापेक्षा चला मंदिरात जाऊयात. आणि चिमुकलीसोबत चालू झाला प्रवास. नाव केलंय तुम्ही? तुला एवढं माहिती आहे? तुला कोण सांगितलं बाळा? मम्मा. म्हणून तू आज जेवली नाही ना सकाळपासून? पोट भरलं ना तुझं मॅमला भेटून? अरे वा. खुश झालती माहिती का मॅम घरी तुम्ही तर म्हणले ना येतो म्हणून. कसली खुश झालती, अशी नाही का लाजून दुसरीकडे कॉपऱ्याला. तुला केक कोणी दिला? छान आहे. घरी पण मॅमच म्हणते का गं? हो. चिमुकली फक्त 6 वर्षाची आहे, पण तिचं बोलणं ऐकायला तुम्ही पण हँग व्हाल. मी पण झाली होती पूर्ण दिवसभर, मी शॉकमध्येच होते. ती काय काय भारी भारी बोलायची. त्यानंतर आम्ही महालक्ष्मीच्या दर्शनासाठी गेलो आणि फार प्रसन्न वाटलं. खूप इच्छा होती, खूप पहिलं जाऊन आलेले मी. त्यानंतर आत्ता म्हणजे खूप लहान असेल तेव्हा गेले असेल आणि आत्ता परत जायला भेटत आहेत, त्याच्यामुळे खूप आनंदी पण होते. कामानिमित्त आपलं गोष्टीही मनातल्या पूर्ण होतात आणि काम करता करता आपल्याला देवदर्शनही होतं, हव्या त्या ठिकाणी जाता येतं. त्याच्यामुळे नेहमीच ग्रेटफुल आहे माझ्या कामासाठी. तुम्ही पाहू शकता लोक हेअरसाठी कॉम्प्लिमेंट देत होते. पहिलं तर त्या ताई म्हणत होत्या, म्हणजे पाठीमागे बोलत होत्या, माझे स्टुडंट पाठीमागेच होत्या, तर त्यांना बोलत होते हिची लट खरीच आहे का, हिचे केस खरेच आहेत का? तर ते माझे स्टुडंट म्हणले हो त्यांचे खरे आहेत हेअर. तर मग ते आले आणि त्यांचं म्हणजे
इमोशन्स त्यांचे कंट्रोल नाही झाले, जाताना बोलून झाला खूपच सुंदर हेअर, नजर ना लागो, नजर काढ म्हणून. आणि त्यानंतर फॅन्स भेटले पुन्हा एकदा. मी एक फोटो काढायला गेले, मला तिथे 10 फोटो काढावे लागले सगळ्यांसोबत. सो खूप ग्रेटफुल आहे या सगळ्या गोष्टींसाठी. प्रत्येकाच्या नशिबात हा चान्स नसतो, मला मिळाला आहे, देवाने हा चान्स दिला तर त्याला मी नेहमी मनमोकळ्यापणानेच पूर्ण करते. फक्त मी क्लास चालू असताना ना 10 ते 6 कोणाचीच नसते, त्यामुळे बऱ्याच लोकांना माझा राग येतो. पण तुम्ही समजून घ्या की 10 ते 6 जेव्हा आपण क्लास करत असतो, जेव्हा आपण कोणातरी एकदम शिकवत असतो फोकसफुली, आणि तो फोकस चालू असताना जर तुम्हाला कोणीतरी फोटो काढायला बाहेर बोलवलं आणि तुम्ही गेलात पण चुकून, तर तिथे क्लासमध्ये बसलेल्या मुलांना खूप डिस्टर्ब होऊ शकतं. म्हणून 10 ते 6 थोडीशी स्ट्रिक्ट असते. बट बाकी बाहेर कुठेही कोणी भेटलं तरी मी बिंदास फोटो काढते. त्याच्यामुळे मी कुठे दिसली तर लाजू नका, बिंदास माझ्याशी बोला. मला फार आवडतं लोकांशी बोलायला. आणि आम्ही दर्शन घेतलं, छान मुखदर्शन घेतलं, बिकॉज आम्हाला ब्राईडपाशी परत जायचं होतं आणि उशीर नको व्हायला, आणि लाईन फार मोठी होती, त्यामुळे मुखदर्शन घेतलं. आणि नशीब आमचं की आम्हाला ते व्यवस्थित पाहायला मिळालं. आणि दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला देवाचा. 2024 खूपच सुंदर गेलं आहे. देवाला बोललं की तुमच्यामुळेच हे सगळं आहे आणि तुमच्यामुळेच हे सगळं होत राहील. त्याच्यामुळे दर्शन घेतलं, आशीर्वाद घेतला आणि पुढे निघालो. 2025च्या वाटचालीसाठी खूप सारा आशीर्वाद मागितला देवाकडे. कष्ट करायला तयार आहे, तुम्ही फक्त साथ द्या असं म्हटलं आणि चालू झालं. दर्शन घेतलं आणि बाहेर आलो. बाहेर येताच मुली माझ्या मागे मागे आल्या होत्या भरपूर फोटो काढण्यासाठी. आणि मंडईपर्यंत आलो होतो, कारण की आम्हाला लस्सी प्यायची होती. मंडईमध्ये एक लस्सीचं दुकान आहे, ते फार फेमस आहे. तर तिथपर्यंत आलं आणि पोरी म्हणल्या की ताई आम्ही तुझे हेअर पाहून आणि तुला ओळखलं, आम्ही तुझ्या मागे मागे तिथपर्यंत आलो मंदिरातून, तर आम्हाला फोटो काढायचा. म्हणलं हा काढा ना. तर त्यांना विचारलं कशावरून ओळखतं, ते बोलले सोशल मीडियावरून. म्हणलं कोणत्या? तर त्या बोलतात इंस्टाग्रामवरून. तर बोला रील्सवरून नाही तर तुमच्या मेकअपवरून आम्ही तुम्हाला ओळखतो. तुमच्या हेअरवरून तर ओळखतोच, पण तुमच्या मेकअपच्या फिनिशिंगसाठी आम्हाला तुम्ही खूप आवडता आणि तुम्ही इतका भारी मेकअप करता असं त्या बोलल्या. तर आनंदच वेगळा ह्या गोष्टींचा यार, की आपण जे प्रोफेशनमध्ये आहोत त्या प्रोफेशनवरून लोकांनी तुम्हाला ओळखणं हे फार गरजेचं आहे. पहिले टिकटॉकवाली आहे म्हणून बोलायचे, टिकटॉकला व्हिडिओ वगैरे काढते असं तसं बोलायचे. त्यानंतर ना रील्सवाली आहे, रील्स स्टार आहे, रील्सवाली असं बोलायचं. पण गेल्या 2.5 वर्षांपासून लोक मेकअप आर्टिस्ट आहे, मेकअपवाली आहे, बिझनेसवाली आहे, बिझनेसवुमन आहे, अरे एंटरप्रेन्युअर, अरे आमची मोटिवेशन गर्ल आहे असं म्हणून ओळखतात ना, तर वेगळीच मजा आहे त्यामध्ये. काय म्हणते बाबू? छान आहे का? हे छान आहे. छान, खूप छान टेस्ट आहे आणि खूप ऐकलेलं मी इथे. फायनली आम्ही विजिट केलं कोल्हापूरमध्ये आणि मंडईमध्ये ना, मंदिराच्या बॅक साईडला मंडई ना, तिथेच आम्ही कपिल डेअरी. मस्त टेस्ट आहे, मस्ट विजिट. तिची मम्मी बॅचला असताना जसं करायची ना तसंच सेम तिची मुलगी पण करत होती. वरती 4 वाजता आलो आम्ही, ब्राईडने टाईम दिला होता. तर त्यानंतर तिने मला असं बसलेलं बघून माझं हेड मसाज करायला स्टार्ट केली आणि मी मोंजुलिका दिसायला लागली, कारण की माझ्या डोक्यावरती आम्ही कुंकू लावलं होतं आणि ती माझं असं मसाज करत होती की. त्यानंतर तिचे पुष्पाताईचे हजबंड आले होते आणि ते इतकं छान बोलले. जॉब करतो पण पूर्ण घर चालवते ना ती. आता म्हणजे कवा मेकअप कोर्स केल्यानंतर जेव्हापासून ती या बिझनेसमध्ये उतरली, जेव्हापासून बिझनेस करते तोपर्यंत म्हणजे तेव्हापासून आत्तापर्यंत म्हणजे तीच चालवते सगळं. आणि आनंद आम्हाला त्याच गोष्टीचा आहे. पोर एवढं इन्व्हेस्टमेंट करतात ना, तर म्हणजे त्यांना त्याचा मोबदला कसा भेटू शकतो त्यांच्या फॅमिलीच्या रिस्पॉन्सवरती डिपेंड आहे की त्यांना फायदा झाला की नाही झालं जातं. आणि पर्सनली एवढं इम्प्रूव्हमेंट आहे तर सपोर्ट म्हटलं तर आम्ही सुरुवातीला कधी सपोर्ट म्हणून केलाच नाही. तुमचे रील बघून मला करायचं असं झालं. बरं ठीक आहे करायचं म्हणून मी असं केलं. 1-1.5 वर्ष झालं तर त्यांना आज एवढं प्राऊड फील होतं, एवढं तुमच्यासाठी बोलतात. अजून 10 वर्षात अजून किती काय जास्त व्हायचं तुम्हाला माहिती ना. 10 वर्षात काय करायचं, तर मग 10 वर्षात अजून खूप गोष्टी करणार होत्या. मग तेव्हा तर तुम्हाला असं वाटेल की सुरुवातीला असं होतं की म्हणजे असं नको म्हटलं नाही मला करायचं म्हणजे करायचं, मी कुणाशीच बोलणार नाही तर मला करून दे. झोपतच नव्हती, मला पण झोपत होती, स्वतः पण झोपत नव्हती. आणि झोपलो ना जरासं. आणि आता सगळी बोलतात म्हणजे जे निर्णय घेतलास तो योग्य होता. आता बोलतात की जो निर्णय घेतलास तो योग्य होता असं. आणि पैशांचं जाऊ द्या, पण माणसामध्ये पण किती फरक पडतो. हो पर्सनली. आणि
तुम्हाला लिटरली सांगतो, म्हणजे असं गावाकडे खेड्यामध्ये एक हे असतं की असं कोण करेल, हे असं बिझनेस कोण करेल, हे म्हणजे आमच्या इकडे म्हणतात ना मराठी ह्याच्यामध्ये, कोण असा धंदा करेल, हे करेल. माझ्या घरच्यांनी सुद्धा त्याला म्हणजे असं बोललेलं, हे असं कोण करेल, हे असलं कोण करेल. पण आत्ता जे करते ना त्याच्यामुळे माझे घरचे पण म्हणतात किती झाले, किती कमवते, किती हे करते, हे करते. आणि म्हणजे दुसरी लोक सांगतात की तुमची सून आलेली मेकअप करायला, मग ते असं त्यांना भारी वाटतं. हा असं म्हणजे बोलतात की आता तिकडे त्यांना आमच्या त्या हिची भागात आयडेंटिटी देऊन त्यांना ओळखतात, माझ्या घरच्यांना असेल म्हणजे even मला सुद्धा. आणि हे फक्त शक्य झाले तुमच्यामुळे. खरंय. आमच्याला काम असते, मी तर म्हणते याच्यासाठी नाही, गुरु कधी श्री घेतच नाहीत आपल्याला, ते तुम्ही सांगितलं तरी आम्ही ओळखून जातो. पोरांची मेहनत होती, मी तर काय म्हणते त्यांनी एवढं टिकून ठेवलं म्हणून एवढं सगळं चाललं. टिकून नाही ठेवलं तर मग त्यांच्या सोबतच्या पोरी किती तशाच राहतात. हे पोरं मेहनत घेतात तेव्हा कुठे जाऊन एवढं सगळं करू शकतात. हे हिंमत यायचं काम आमचं, आम्ही दिलं. मेहनत पण आणि आपल्या गुरुला नाही विसरणं पाहिजे हे पहिला, की बाबा हा जिथून सुरुवात झाली त्या मुलांना पहिला ते जे विसरत नाही ना तेच पुढे जातात. मी तर पहिल्यांदा तुम्हाला बोलायची, मॅडम मला काहीच येत नाही, मला मेकअपचं एम सुद्धा समजत नाही काय करायचं. नाही पण आमच्याकडे प्रेशरच जास्त येतं. प्रेशर जास्त आल्यामुळे त्यांना सांभाळलेले अवघड असतं. 2 बायका सांभाळतात नाही घरात, बहीण आणि बाई. आम्ही 100 पोरी एक सोबत सांभाळून तयार केलं. आणि तुमचा फोन आलेला तेव्हा मी इथंच होतो, इथून चाललो होतो आणि फोन आला, मी इथंच आहे म्हणून हिला आणायचं होतं म्हणून मी परत घरी जाऊन तिला घेऊन आलो. ते बुकिंग वगैरे ट्रॅव्हलचं करायचं असेल ते करतात ना, येतो ते त्यांचं करायचंय का? माझी लाली उगुली तू म्हातारी आली. भारी तू. मागची जन्मीची असं तुमची कोणतरी ते माहिती का? हाव खरं. मला तुम्ही खूप आवडतो. असं वाटतं तुमच्या कुशीत असे झोपावं. ये येच वरती. ए आमचे मॅडम आहेत. मॅडम हवा करायला लागली पेन्सिल आवाजा. अरे ती त्याला फुल व्हायरल होणार आहे. तिचं 10 वर्षानंतरचा व्हिडिओ ती बघ ना, ती म्हणत मी होती ही. आणि जर ती इंग्लिश मध्ये जात शिकत असेल ना तर ते असं करशील तू फ्युचर मध्ये. असंच करायचं, प्रॉमिस कर मला. 10 वर्ष झाले, 20 वर्ष झाले, 30 वर्ष झाले तरी पण सेम येऊन माझी गोळी मुली असंच करणार म्हणा. नाही केली तर बघ घेणारच का तुझं जवळ, मग कुशीत पण नाही घेणार. आणि मग खाणं नाही बाबा, मी तुमच्यावर खूप प्यार करते. मी नाही कधी सोडणार तुम्हाला. आणि मेकअप आर्टिस्ट मी झाली तर तुमच्यासारखीच होणार. मग अशी त्याला भारी बोलत होती ना, तिला म्हटलं हेअर कट करायचे का? ती म्हणती नाही, मला मॅम सारखेच हेअर करायचे, मला मॅम सारखंच करायचं. तिला सूट होईल बरं का पुष्पताई. होय होय. केस सूट होतील तिला. लॉंग हेअर नाही त्रास नाही. पण करली आहेत मॅम हेअर तुझी. पण आहे ना एकदाच वाढवायचे. फोटो बिटो काढून झाले ना म्हणजे एकाच घडीला कायम लॉंग नको ठेवू, नंतर लॉंग राहणार नाही, पातळ होऊन जाते. एकदाच हे करू. मला पातळच पाहिजे तुमच्यासारखी. माझी पातळ नाही बघ, माझी केवढी लांब. सो मॅडम सोबत नुसती गप्पा गोष्टी चालल्यात. नुसती मॅडम ना काय 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 अख्खी फॅमिली फॅन आहे त्यांची. त्यांचे म्हणजे हिचे आजोबा पण. हा ते पण आले. ते महाडला असतात. कॉल करा ना प्लीज. दरवाजा पण 5:30 वाजले. आपल्या मागे असे लागल ना जोरात ते आल्यावरती, त्याच्यामुळे आपणच तयारी ठेवू. एकीने एक पटकन. मला फक्त मॅमचे पाया पडायला खूप आवडतं. अरे बापरे, तुझ्या मम्मी सारखीच आहे बघ. तशीच करायची. मम्मी तुमच्या इथे टॉपिक जिंकले, मला पण टॉपिक जिंकायची तुमच्या इथे. आणि लास्ट शेवटचा दिवस होता ना ट्रॉफी जिंकल्याचा, त्या दिवशी आले तेव्हा पाया पडले. सर्टिफिकेट घेतलं तेव्हा पाया पडले. घरी चालेल तेव्हा पाया पडले. इथून तिथं जास्त 10 वेळा पाया पडत घरी. मग लास्टला रडत पण जातो आता, तेव्हा परत पाया पडले. खूप हुशार बाबा. हायब्रिड चाइल्ड आहेत आजकालचे, विदाऊट इंजेक्शनचे. कसले किती फटाकणी मोठं होतं ते यार.
तू आता जे करते ना ती बोलते 6 वर्षाची बोलते माझ्या मम्मी पप्पांसाठी तुम्ही कसं कष्ट केलं, तुम्ही खूप कष्ट घेतले ना, मम्मी पप्पांसाठी मी पण तसं कष्ट घेणार आणि ना माझ्या मम्मी पप्पा बाबांसाठी आई बाबांसाठी एक घर आणि गाडी घेणार. 6 वर्ष काय कळतं सांग आपण तेच ना. है ना? आणि तेच मोठं बोलत होते की नाव आता करणार तुमच्यासाठी. तुम्ही जे आता बोलत होता ते सांगा. असं बघितलं तर आई बाबांच्या डोळ्याला बघितलं तर लघु येते. ललू येतोय बापरे. ललू काय आहे हे तरी माहितीये का अजून? ललू येतोय. आता बरं वाटतं ना. मग असे ते झोप आलेली म्हणून तुला कसं तर झालं है ना? बेड लावून जाईन उन्हात गेली की लाल लाल होती ती. काय मॅम हा? बेड लावून जाईन ही पोरगी आपल्याला. हा ना. खरं आणि लहान मुलांचं ना आठवतं हा लावतो. ना. असं तर हे होतं की नाही का जवळ असताना एवढं ते. तिचा लय लहानपणी ते श्वास फास्ट होता ना त्याच्यामुळे मग एक लसी आणि हे पिला खाल्ला. माझ्या वरची निघाली. तुला जे जे करता नाही आलं ना ते तुझ्या लेकीने केलं. मला व्यक्त नाही. हळू ग. मशीन नो मशीन नो मशीन आय एम नॉट मशीन. धर हे घे. गंदी. खा ना आता. हा? खा. मी खाल्ले. नको तू खा. मी खाल्लंय. तू खा. मग पोट का तू भरला मी खाल्लं? 2 बॉक्स आहे हॅलो. आहे की. पोट तर भरून दे. खायचा नाही नाही ना.
कष्ट करता आणि मम्मीला शिकवता, म्हणून तर आमची मम्मी तुमच्या इथे शिकले. तुम्ही एवढं छान शिकवता आणि तुमच्यामुळेच तर आमची मम्मी एवढी आहे, मोठी आहे. आणि भारी करते ना मेकअप आता. मग सगळे म्हणतात की तुझी मम्मीची मेकअप आर्टिस्ट आहे छान. एक मम्मीच्या ऑर्डर होती, ती मम्मी बाहेरला गेलेली, तेव्हा दुसरी एक मुलगी आलेली मेकअप करायला, एकदम घाण होता आणि त्यांच्या लोकांनी बोललं की एकदम घाण मेकअप झाला, म्हणून ना तुम्हीच लय मस्त मेकअप करता. थर्सडे होता आणि आमचा फास्ट होता, त्यामुळे आज उपवास सोडायचा होता. रात्री 10:30 वाजलेले आणि आम्ही इथे कोल्हापूरमध्येच तंदुरी का काहीतरी नाव होतं बाबा, पण व्हेजच खातो आम्ही सगळे, पण असंच काहीतरी नाव होतं. तर तिथे आलेलो डिनर करायला. उपवास सोडला छानपैकी आणि मग आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. जवळजवळ 12 तास झाले असेल ही क्युटी माझ्यासोबत होती आणि इतकं मला खुश ठेवलं आहे तिने. 6 वर्षाचं लहान बाळ इतकं कसं निरागस असू शकतं हे मी पुष्पाताईला 1000 वेळा विचारलं की बाई कसं काय. त्यानंतर आम्ही जेवायला बसलेलं सगळे आणि जेवलो आणि स्टुडंटला 1.5-2 वर्ष भेटल्यानंतरचा आनंदच वेगळा होता. त्याच्यामुळे पाहू शकता तिचं असं होतं की मी राईस खाल्लं, मॅमने राईस खाल्लं तरच मी पण खाणार. आणि तिने नाही म्हणता खूप छान तिने हे जॅकेट घातलेलं, ते जादूच वाटत होती सेम. कसे हसते, नजर नको लागू. इतकी लहान आहे आणि तिला कळतं आहे की 6 वर्षाची असताना बोलते की तुम्ही जसं तुमच्या आईवडिलांचं नाव मोठं केलं तसं मी पण करणार. म्हणून जायची वेळ आली निरोप घ्यायचं म्हटलं की नेहमीच हात जड होतात, पाय जड होतं, डोळ्यातून पाणी येतं. पण काय करणार, चांगल्या माणसांसोबत टाईम खरंच फार लवकर निघून जातं आहे. माझं कायमचं वाक्य आहे. मला काय करायचं, तिकडून बँगलोर फ्लाईटनी पार्सल करून पाठवावं लागेल एका रात्री तुला. मोठी झाली का? मोठी झाली हे दिली कशी येते का तू यायचं मग असेच करायला माहिती. तुम्ही खूप चांगले ना, तुमच्याकडे राहणं आणि मेकअप पण करणार. Nice to meet you. मी वाट बघेन. मी पण तुमची वाट बघेन. अशीच राहा, बाबू बदलू नको. आम्हाला एवढं व्हिडिओचं प्रूफ आहे. मित्तल काय असतं छान मॅडम. तू कमी आम्हाला जायचं आहे. आणि मग येताना हे करणार जाता जाता धावती भेट घेतली पुष्पाताईंच्या घरी, बिकॉज हायवेलाच होतं त्यांचं घर आणि त्यांची फारच इच्छा होती. इच्छापेक्षा जास्त योग जुळून आला, कारण की मलाही बऱ्याच वेळेला इच्छा असते की ज्या एरियात जाईल त्या एरियात स्टुडंटच्या घरी जावं, बट टाईमच मिळत नाही. पण यावेळी मी इथून पुढेच निघणार होती, घरी नव्हती येणार, त्याच्यामुळे मला तिथे 5 मिनटं वेळ मिळाला नाही. तर बऱ्याच वेळेला असं होतं की काम झाली की घरी यायची ओढ लागते, बिकॉज दुसऱ्या दिवशी बॅच असते. पण आता दुसऱ्या दिवशी बॅच नव्हती, मी उलटं जाणार होते कोइंबतूरला. तर मी पण खूप हॅपी होते. बँगलोरला पहिलं गेले, एक काम होतं माझं शूटचं, ते झालं आणि त्यानंतर ना मग मी कोइंबतूरला गेली, बिकॉज माझं स्वप्न पूर्ण होणार होतं. छोटंसं गिफ्ट दिलं, तर तेही फार सुंदर होतं, पायातल्या बोटांमध्ये घालण्यासारखं होतं. तर त्यांचं नाव काय बरं ते मी विसरून गेले. पण त्यानंतर होल फॅमिली वॉज लाईक थँक्यू सो मच फॉर कमिंग अँड ऑल. सो आय एम ग्रेटफुल फॉर हॅव्हिंग सच अ ह्यूज फॅन्स नाही म्हणणार मी, फॅमिलीज मिळाल्या सगळ्यांना. सो थँक्यू गॉड फॉर एव्हरीथिंग. तुमच्यामुळे सगळं मिळाले आणि पब्लिक तुम्हाला पण खूप थँक्यू घेतला. आणि आता मी चालली आहे खूप मोठ्या प्रवासाला, तर त्याचा व्लॉग नवीन तुम्हाला नेक्स्ट